सर्वप्रथम धन्यवाद. तुम्ही सर्व पूर्ण दिवसभर इकडे आहात आणि मी आशा करतो हा कार्यक्रम तुम्हा सर्वांना आवडतोय, त्यामुळे तुम्ही इकडे बसला आहात. माझं नाव देव कार्लेकर, मूळचा मुंबईकर आणि गेली 26 वर्ष माझं वास्तव्य अमेरिकेला असतं. एक उद्योजक म्हणून माझं एक हितगुज तुमच्या बरोबर आहे आज. अमेरिका हा सर्वांना माहिती असेल हा एक बलाढ्य देश आहे, जगातील सर्वात श्रीमंत देश, एक 32 ट्रिलियन डॉलरचा GDP इकॉनॉमी, 33 करोड लोकसंख्या, भारतापेक्षा जवळजवळ 3.5 पटीने जास्त प्रदेश, म्हणजे 3.5 पटीने जास्त भूभाग, 8.5 पटीने जास्त पैसा आणि भारताच्या फक्त 17% लोकसंख्या. अमेरिकेत जवळजवळ 56 लाख भारतीय म्हणून लोक राहतात. त्यामध्ये एथनिसिटी वाईज महाराष्ट्रीयन ही सर्वात आधी वन ऑफ द फ्युएस्ट एथनिसिटी. 1958 सालापासून आपण अमेरिकेत जातो आहोत. मोस्टली डॉक्टर्स, सिव्हिल इंजिनियर्स, मेकॅनिकल इंजिनियर्स यांनी 1958, 60, 62 सालापासून अमेरिकेला जायला सुरुवात केली. तर सर्वात जी आधीची भारतातली जी पिढी गेली ती आपल्या मराठी लोकांची होती. पण आपण फक्त 1.5 लाख फक्त लोकसंख्या आहेत अमेरिकेमध्ये मराठी भाषा. त्यानंतर जी एथनिसिटी गेली जवळजवळ 1970-72 सालापासून गुजराती लोकांची. जवळजवळ 17.5 लाख गुजराती लोक आज अमेरिकेत आहेत. 17.5 लाख. आपल्यानंतर 14 वर्षाने ते अमेरिकेत जायला सुरुवात झाली. तिसरी जी भारतातील एथनिसिटी आहे पंजाबी लोकांची, पंजाबी आणि सिख, दोज वर फ्रॉम पंजाब स्टेट. 1984-85 सालापासून ते अमेरिका आणि कॅनडाला जायला लागले. जवळजवळ 12 लाख पंजाबी सिख लोकसंख्या आज अमेरिकेमध्ये आहे. जी चौथी एथनिसिटी आहे ती जवळजवळ 1994-95 सालापासून अमेरिकेला जायला लागली. तेलुगू समाज. युनिफाईड आंध्र प्रदेश, आता त्याचे 2 भाग झाले आहेत, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. 1995 सालापासून जर ठरलं, आजच्या तारखेला 7.5 लाख तेलुगू समाज, प्रायमरली फ्रॉम दिस 2 स्टेट्स, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, हे अमेरिकेत आहेत. तर चिंतन करण्यासारखा विषय आहे की मराठी लोक सर्वात आधी अमेरिकेत जायला लागले, तरी आपण 1.5 लाख का? त्याचं कारण एकच आहे, जो बाकीचा 3 समाज आहे, गुजराती, पंजाबी आणि तेलुगू, हा जास्त करून उद्योजक समाज म्हणून गेला तिकडे. आणि आपल्याबरोबर जे गेले त्यांनी मग आपलं कुटुंब, स्वकीय आणि आपल्याबरोबर त्यांच्या गावातील लोकांना ते घेऊन गेले. मी एक टेक्नॉलॉजीचा उद्योजक आहे आणि आपले काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत. ॲज अ हॉटेलियर आमची एक संस्था आहे, एशियन अमेरिकन हॉटेल ओनर्स असोसिएशन. आम्ही 20,000 हॉटेलियर्स आहोत. त्यापैकी माझ्यासारखे मराठी किंवा अगुजराती कदाचित 2 हातावर मोजण्याएवढेच आहेत. आपण 20,000 हॉटेलियर्स, 60% हॉटेल्स आणि मोटेल्स अमेरिकेतील आर ओन्ड बाय अस. 60%. आणि जर तुम्ही पाहाल रेव्हेन्यू, टर्नओव्हर, हा आमचा वर्षाचा जवळजवळ $400 बिलियन हा रेव्हेन्यू आहे. 400 बिलियन. महाराष्ट्राचा GDP सगळ्यात जो श्रीमंत प्रदेश आहे त्याचा जवळजवळ 430 बिलियन GDP आहे. आणि आम्ही सर्वसामान्य हॉटेलियर हा एक 400 बिलियनचा रेव्हेन्यू आणतो. त्यामध्ये जवळजवळ 96% हे गुजराती आहेत, प्रायमरी फ्रॉम सुरत, बारडोली एरिया. दुसरी गोष्ट, टेक्नॉलॉजी. 28% टेक्नॉलॉजिस्ट अमेरिकेत हे भारतीय मुळातले आहेत.
28%. म्हणजे असं धरलं तर जवळजवळ 1/3 इन जनरल टेक्नॉलॉजिस्ट जे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर प्रोफेशनल्स आहेत हे भारतीय मिळत आहेत. फक्त आपण 56% लोकसंख्येचे आहोत. वी आर ओनली 1.5% ऑफ द US पॉप्युलेशन. 33 करोड लोकसंख्या आणि आपण 56 लाख. पण 60% हॉटेल्स आर ओन्ड बाय अस. 28% इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजिस्ट आर फ्रॉम भारतमधले. 21 ते 22% डॉक्टर्स आणि सायंटिस्ट आर फ्रॉम भारत. पण मग आपण महाराष्ट्रीय लोक मागे कुठे पडलो? आपण फक्त 1.5 लाखापर्यंत सीमित का राहिलो? जेव्हा मी महाराष्ट्र म्हणेन दोज वर फ्रॉम महाराष्ट्र ते महाराष्ट्रीयन डोमिसाईल. मग तुम्ही काकलेकर असाल किंवा जोशी असाल किंवा पांडे असाल किंवा कोणी असाल. आणि त्याचं कारण एकच की आपण उद्योजकतेचा अभाव. आणि आज ह्याच विषयावर मी बोलायला आलो आहे की उद्योजकता. आपण मुंबई, पुणे, नाशिक इथपर्यंतच मर्यादित राहिलो. गुजराती समाज हा पूर्ण आफ्रिकामध्ये जाऊन डायमंड बिझनेस किंवा अमेरिकेत जाऊन हॉटेल बिझनेस. तेलुगू समाज अमेरिकेत जाऊन पूर्ण टेक्नॉलॉजीचा बिझनेस सांभाळतो. पंजाबी समाज तिकडे जाऊन रेस्टॉरंट्स आणि पेट्रोल पंप ते सगळं जास्त त्याची लॉबी आहे. आणि मराठी समाज इन जनरल हा वर्किंग क्लास आहे. शिक्षण आहे, नैतिकता आहे, सर्व काही आहे. फक्त अभाव आहे उद्योजकतेचा. किर्लोस्करच्या पुढे आपली जास्त गाडी जात नाही. एक उद्योजक या नात्याने माझी एक $52 मिलियन कंपनी आहे, गुरु ग्रुप ऑफ कंपनीज, ज्यामध्ये आपले एक 780 एम्प्लॉईज आहेत आजच्या घडीला. आणि त्यामधील एक गुरु एज्युकेशन नावाची जी कंपनी आहे, इट वर्क्स ऑन स्टुडंट मोबिलिटी. आपण जे मिडल क्लास, लोअर मिडल क्लास विद्यार्थी असतात Tier 2, Tier 3 सिटीजमध्ये, म्हणजे नाशिक झालं किंवा खानदेश प्रदेश झाला, विदर्भ प्रदेश झाला, व छोट्या छोट्या गावातील विद्यार्थ्यांना स्वखर्च आहे. म्हणजे गुरु एज्युकेशन इज द स्पॉन्सरर. आणि त्यांचा शिक्षणाचा खर्च आणि त्यांचा राहण्याचा खर्च हा आपण करतो. जनरली अमेरिकेत शिक्षणाचा खर्च फ्रॉम Tier 2 युनिव्हर्सिटी इज अबाउट 30-35 लाख रुपीज, 31 ते 35 लाख रुपये. आणि राहण्याचा खर्च एक ठोकताळ्याप्रमाणे महिन्याचा 1 लाख रुपये. तुम्ही 2 वर्ष काम करा तरी 25 लाख रुपये तो खर्च. म्हणजे 55 ते 60 लाख रुपये आपण त्या विद्यार्थ्यांना स्पॉन्सरशिप देतो. हे सांगायला मला खरोखर आनंद आहे आणि गर्व. आणि नुसतं तेवढंच नाही तर विद्यार्थ्यांना अमेरिकेत घेऊन जाऊन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना आपण रोजगार पण देतो. म्हणजे अमेरिकेत घेऊन जाणं, त्यांना इंटर्नशिप देणं, त्यांची राहण्याची व्यवस्था करणं आणि पुढे जाऊन त्यांना रोजगार उपलब्ध करणं. तर गुरु एज्युकेशन www.gurueducation.net. आज आलो, त्याच्या प्रिन्सिपल मॅडमला पण भेटलो आणि त्यांच्याबरोबर आपण पार्टनरशिप करतो आहोत. त्याबरोबर पूर्ण मुंबई युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी आणि बाकी प्रायव्हेट कॉलेजेस प्रायमरी फ्रॉम महाराष्ट्र स्टेट ते आपल्या प्लॅटफॉर्मवरती आहेत. जवळजवळ 930 कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज आहेत भारतामध्ये. आणि अमेरिकेमध्ये 400 युनिव्हर्सिटीज आहेत. आणि युझिंग आवर प्लॅटफॉर्म स्टुडंट मोबिलिटी, म्हणजे विद्यार्थ्यांना तिकडे जाऊन हायर एज्युकेशनला देणं, रिसर्च फॉर कॉलेज प्रोफेसर्स आणि कॉलेज स्टुडंट्स, ट्रेनिंग प्रोग्राम, डुअल डिग्री प्रोग्राम, असे वेगवेगळे उपक्रम गुरु एज्युकेशन चालवते. त्यानंतर शिक्षण पूर्ण होतं आणि गुरु कन्सल्टिंग, जी आपली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कन्सल्टिंग कंपनी आहे, ती त्यांना मग रोजगार देते. त्यांचं शिक्षणावरती झाल्यानंतर एक ॲक्च्युअल हँड्स ऑन जॉब देते. त्याच्यानंतर व्हिसा फायलिंग, ग्रीन कार्ड फायलिंग, अशा सगळ्या आमंत्रित गोष्टी करतात. आता अमेरिका का, जो व्यक्ती अमेरिकेमध्ये राज्य करतो तो पूर्ण जगावरती राज्य करतो. तुम्ही माहिती असेल 4 आठवड्यापूर्वी आपण गणपती बाप्पा मोरया म्हणून एका देशाच्या प्रेसिडेंटलाच उचलून आम्ही घेऊन आलो. तर त्याप्रमाणे इफ यू कॅन विन दॅम बेटर जॉईन दॅम. तुम्ही पाहाल मोदी सरकारांचं नेहमीच धोरण असतं युरोप, अमेरिका, रशिया सर्वांबरोबर एक सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे. 2 दिवसापूर्वीच इस्रायलला पण जाऊन आले. तर ज्या जागतिक महाशक्ती आहेत त्याबरोबर ते एक हात मिळवणी करतात. मोदी साहेब म्हणाले पण आहेत की बाबा प्रत्येक हा येणार आहे, हा माझा अँबॅसेडर आहे, हा आमचा भारताचा राजदूत आहे
आणि त्याने सर्वांगीण विकास केला पाहिजे त्या देशासाठी आणि भारतासाठी. जर भारत ही माझी आई आहे तर अमेरिका ही माझी बायको आहे. आणि माझा नेहमीच प्रयत्न असतो की या दोन देशांसाठी जेवढं होईल तेवढं केलं पाहिजे, कारण की वन इज दी ओल्डेस्ट डेमोक्रेसी आणि दुसरी भारत इज दी लार्जेस्ट डेमोक्रेसी. तर हे करताना माझं आव्हान आहे तुम्हा सर्वांना की तुम्हा जी नवीन पिढी आहे त्यांना एक तुम्ही संधी द्या की जेणेकरून अमेरिका किंवा एक डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये ते येतील. त्यांचा शिक्षणाचा खर्च, राहण्याचा खर्च अमेरिकेत स्पेशली हा आपण करतोय. त्यानंतर 10-15 वर्ष तिकडे काम करूया. टिपिकली ॲव्हरेज IT प्रोफेशनल प्रत्येक वर्षी किमान 1.25 करोड कमवतो, जास्तच पण कमी नाही. तोच विद्यार्थी भारतामध्ये 3, 5 आणि 8 लाखाच्या पुढे त्याची गाडी जाणार नाही. जर तुम्हाला नाशिकच सोडायचं असेल, दोज वर फ्रॉम नाशिक, हैदराबादला जाण्याच्या ऐवजी आणि बँगलोरला जाण्याच्या ऐवजी आणि नोएडा आणि गुरगावला जाण्याच्या ऐवजी आपण अमेरिकेला जा. तिकडे दणकून पैसे कमवा आणि त्यात मग तुम्ही तुमच्या घराचा, तुमच्या फॅमिलीचा, तुमच्या रिलेटिव्हचा, तुमच्या प्रांताचा आणि इव्हेंच्युअली तुमच्या देशाचा विकास करा. ॲव्हरेज विद्यार्थी जर 1 करोड कमवत असेल आणि 10 वर्ष काम केलं, 10-12 करोड कमवत असेल आणि त्याचे हेडस्टार्ट नुसता मोदी किंवा अमित शहाजी भारताला जर आर्थिक महाशक्ती म्हणून करतील तर माझं असं प्रांजळ मत आहे, आपण सर्वांनी त्या चालवतायचं आहे. आपण मोबदला म्हणून एक आहुती द्या आणि 10-15 वर्ष म्हणजे तिकडचं मग इकोसिस्टम सगळं पहा आणि जेवढं होईल तेवढं करा. टाळ्या वाजल्या माझ्या मित्राच्या, याचा अर्थ माझा वेळ संपत आला. आणि मला पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद संधी दिल्याबद्दल. उपक्रमाचे नेतृत्व करणाऱ्या नीलम नांदेडकर. UAE मध्ये कार्यरत असलेल्या 34 मराठी संस्थांना युनायटेड महाराष्ट्राने एकत्र आणले. त्याची पुढची माहिती घेऊया नीलम ताईंकडून. धन्यवाद श्वेता. सॉरी, माझा थोडा आवाज खराब आहे, पण आज इथे आम्हाला आमच्या UAE मध्ये जे काही कार्य होतं ते दाखवायची एक संधी मिळालेली आहे, तर आम्ही त्याचं सोनं करायचं ठरवलेलं आहे. छोटीशी झलक आहे, आम्ही आमचा मोठा प्रयत्न करतो, छोटा मोठा प्रयत्न. सो विल स्टार्ट डायरेक्टली. अजय, मराठी माणसाने पोटापाण्यासाठी देश सोडला असला तरी मातीशी असलेली त्याची नाळ तुटलेली नाही. आपले सणवार, संस्कृती, भाषा याची ओढ त्याला कधीच शांत बसू देत नाही. त्यासाठी आपण अनेक उपक्रम सुरू केलेत UAE मध्ये. अशा वेळेस प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा मिळण्याचा हक्काचं माहेर असतं महाराष्ट्र म्हणतो. अजय, महाराष्ट्र मंडळ UAE मध्ये काय प्रकारचं काम करते याच्याबद्दल थोडी माहिती दे. नमस्कार मंडळी. सर्वप्रथम इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवर आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं तसेच जगभरातल्या कानाकोपऱ्यातनं आलेल्या सर्व मंडळींना मी नमस्कार करतो. माझं नाव अजय भांगे. मी महाराष्ट्र मंडळ दुबई, जी 53 वर्ष जुनी संस्था आहे, त्या संस्थेचा 2026चा अध्यक्ष आहे. आणि मला सांगायला फार आनंद वाटतो आहे की यावेळेस मला फक्त महाराष्ट्र मंडळ दुबईच नाही तर महाराष्ट्र मंडळ अबुधाबी आणि संपूर्ण UAEचं प्रतिनिधित्व दिल्याबद्दल मी या मराठी भाषा संमेलनाचे जे संस्थापक आहेत त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि महाराष्ट्र शासनाचा पण आभारी आहे की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि आम्हाला हा गौरव दिला. तर नीलम, तू विचारल्याप्रमाणे तर महाराष्ट्र मंडळी 53 वर्ष जुनी संस्था आहे खरं. आणि या 53 वर्षामध्ये आम्ही एवढे वेगवेगळे उपक्रम राबवतो, म्हणजे तुम्हाला कल्पना नाही येणार की सगळ्यात पहिले म्हणजे आमचं हे जे मंडळ आहे याचं ब्रीदवाक्यच आहे की परदेशातील माहेरघर किंवा एकतेचा संघ, महाराष्ट्राचा रंग. आणि जे आमचं महाराष्ट्र मंडळ अबुधाबी आहे त्यांचं तर ते लोक तर या अभिजात मराठीचे वारकरी हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. तर तुम्हाला याच्यावरनं कळतच असेल की किती आपला प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. तर महाराष्ट्र मंडळ दुबई आणि अबुधाबी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो. त्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही जे उपक्रम राबवतो त्याची मी तुम्हाला कल्पना देऊ शकतो की सुरुवातच आम्ही करतो सत्यनारायण पूजेने. त्याच्यानंतर आम्ही होळीचं दहन करतो.
त्याच्यानंतर आम्ही दसऱ्याला रावण दहन करतो, त्याच्यानंतर आम्ही दिवाळीचं काम करतो. त्यानंतर जर कधी तुम्ही सामाजिक गोष्टी बघितल्या त्यामध्ये आम्ही रक्तदान करतो. आणि तुम्हाला कल्पना असेल कोविडच्या काळामध्ये 2020मध्ये महाराष्ट्र मंडळाने जेवढ्या गरजू लोक त्यांना खूप मदत केली. 2 चार्टर्ड फ्लाईट्स केल्या किंवा मेडिकलचे, त्याच्यानंतर काही लोकांना धान्य वितरण करण्यापासून आम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर आध्यात्मिक याच्यामध्ये आम्ही 2 वेळा संतांच्या पादुका म्हणजे आपले समर्थ रामदास स्वामींच्या गडावरनं पादुका आमच्या द्यायला 2022मध्ये आणि 24मध्ये. तर सगळ्यांना त्याचा अनुभव मिळाला. त्यांच्या म्हणजे दुबईतल्या सगळ्यांना कळलं की संतांचं म्हणजे कार्य काय आहे आणि त्यांच्या पादुकांचं पण दर्शन झालं. त्यानंतर देगलूरकर महाराज झाले किंवा अभ्यंकर महाराज झाले, या सगळ्यांसारख्यांचं फक्त आम्ही असे वेगवेगळे कार्यक्रम केले. त्याच्यानंतर मराठी संस्कृतीसाठी नाटक गाणे यांचे कार्यक्रम करतोच आम्ही. त्या व्यतिरिक्त लोकल टॅलेंटला हे देण्यासाठी आम्ही लोकल लोकांचे पण एकांकिका वगैरे या सगळ्या गोष्टी सादर करतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे मराठीची नाळ जपण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. आणि सरतेशेवटी मी फक्त एवढंच म्हणेन की या मंडळावर, या संस्कृतीवर, या भाषेवर आणि या मातृभूमीवर प्रेम करण्याची सुबुद्धी परमेश्वर आपल्या सर्वांना देवो, हीच त्याच्या चरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. महाराष्ट्र मंडळ दुबई, महाराष्ट्र मंडळ अबुधाबी याच्या व्यतिरिक्त अजून एक संस्था आहे जी 1 वर्षापासून छान कार्य करते. त्याचं नाव आहे MPFS. ते सुद्धा याच धर्तीवरती काम करतात. तिथे मानसी ही आपुलकी, हा जिव्हाळा हा आपल्यामध्ये येतो तरी कुठून? दुबईमध्ये लोकांमध्ये. अर्थातच आपल्या श्रीमंत संस्कृती, आध्यात्मिक परंपरेतून आणि संस्कारामधून. हे संस्काराचं जे शिवधनुष्य आहे हे युएमधल्या अनेक संस्था कसं काय उचलतात? तुझा अनुभव काय म्हणतो या बाबतीत? नमस्कार. आम्ही भारताबाहेर राहणारी जी मंडळी आहे आणि याच्या अगोदर अमेरिकेचा म्हणजे आंतरराष्ट्रीय मंच झाला आहे. आमच्या सगळ्यांच्या समस्या साधारणपणे सारख्याच आहेत. भारताच्या बाहेर राहिल्यामुळे मुलांना वाढवताना सगळ्याच पालकांना मोठा प्रश्न असतो. सगळ्यांची जी आत्ताची सध्याची जी कुटुंब परिस्थिती आहे ती विभक्त कुटुंब परिस्थिती, न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, घरी आजी आजोबा नाहीत. त्यामुळे पालकांना सुद्धा हा प्रॉब्लेम असतो. टिपिकली त्यांचं एज 25 ते 40 असतं जेव्हा ते आपला भारत देश सोडून बाहेरच्या देशात येतात, UAEमध्ये येतात, कामाला लागतात. त्यांना माहिती असतं की सणांचं महत्त्व खूप आहे, आपल्या संस्कृतीचं महत्त्व आहे, पण त्यांच्या स्वतःकडेच पूर्ण माहिती नसते. विधी कसे करावे, कशा पद्धतीने आपले सण, आपली संस्कृती आपल्याला जपायला हवी. आणि या प्रॉब्लेममधनं सगळ्या फॅमिली जात असतात. आणि हेच मूळ ओळखून UAEमध्ये अनेक संस्था आहेत, काहींची नावं तुम्हाला इथे दिसत आहेत. या संस्था हा प्रॉब्लेम ओळखून गेले 40 वर्ष काम करत आहेत. मग काही 20 वर्ष काम करत असतील, काही 40 वर्ष काम करत असतील. तर मुलांना काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जर का त्यांना नुसतंच धार्मिक सांगितलं तर त्यांना पटत नाही. त्याच्याबरोबर त्यांना विज्ञान जोडून द्यावं लागतं. आणि ते जर का त्यांना पटलं तर ते सहजरित्या ते स्वीकारतात. आणि ह्याचं हे संमेलन करून देण्यासाठी तुम्हाला टाईम द्यावा लागतो. आणि तो टिपिकली आजी आजोबा देत असतात ज्या भारतात असतील, पण भारताबाहेर मात्र या संस्थांना म्हणून महत्त्व आहे. तर अनेक संस्था आहेत. मुलांना तिकडे मनाचे श्लोक असतील, पुराणातल्या गोष्टी असतील, किंवा त्यांच्यासाठी काही कार्यशाळा केल्या जात असतील, गणपतीमध्ये गणपतीच्या मूर्ती घडवणे, असे अनेक कार्यक्रम तिथे होत असतात. त्याचबरोबर पालकांनाही सुशिक्षित करायला हवं, संस्कृतीशी जोडून द्यायला हवं, भाषेशी जोडून द्यायला हवं. कारण ही सत्य परिस्थिती आहे की बाहेर घरांमध्ये मराठी बोललं जात नाही. इंग्लिश बोलणं फॅशन आहे. आणि आता तर आम्हाला हेही कळतं की भारतामध्येही हीच परिस्थिती होत चाललेली आहे. तर आपल्याकडनं जे काही प्रयत्न होतील ते आपण करायला हवे, म्हणून या संस्था कार्यरत आहेत. पालकांसाठी अनेक उपक्रम केले जातात. अध्यात्म हे आपल्या सगळ्या मानवी जीवनाचं फाउंडेशन आहे. आपले जर का आपण जीवन पद्धती बघितली, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, त्याच्यामध्ये सर्वात प्रथम धर्म येतो. तर धर्म हे काय जर का कळलंच नाही तर आयुष्याची घडी बसवता येत नाही. आणि जर का पालकांनाच नसेल माहिती तरी मुलांपर्यंत कशी पोहोचवणार. म्हणून पालकांसाठी देखील अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यांना ग्रंथांचा अभ्यास शिकवला जातो, त्यांच्यासाठी शिबिरं घेतली जातात. हसत्या खेळत्या माध्यमातून मुलांना आणि पालकांना एकत्र करून अनेक उपक्रम इथे केलेले जातात.
मला असं वाटतं की आपण UAE अनेक गोष्टी करत आहोत. युवांसाठी ही ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून सर्वांगीण त्यांचा विकास केला जातो. आणि मुख्य म्हणजे एक आनंदाची गोष्ट अशी आहे की या लोकांचे आपण शिबिर भारतामध्ये देखील घेऊन येऊन त्यांना करतो. एकच गोष्ट मी सांगेन आणि मी थांबेन की भारतामधनं ह्या आपल्या ज्या कार्याचे आहे UAE चाललेल्या त्याची नोंद घेतली गेली आणि अनेक संस्था ज्या UAE आहेत त्यांना अशी रिक्वेस्ट आलेली आहे की तुम्ही भारतामध्ये येऊन तुम्ही जे काही UAE करता ती इकडल्या लोकांसाठी करावं. तर आय थिंक ही सगळ्यात मोठी पावती आहे की तिकडे जे काही कार्य चाललं आहे ते योग्य दिशेने चाललं आहे. जय श्रीराम. एकमेका सहाय्य करून अवघे धरू पंथ या उक्तीप्रमाणे UAE अनेक संस्था आपली प्रादेशिक अस्मिता आणि सामाजिक बांधिलकी जपत निर्धास्तपणे काम करतात. हे सगळं कसं जमून होतं तिकडे भूषण? UAE जवळपास 162 देशांमधले नागरिक राहतात आणि त्यामध्ये महाराष्ट्र, भारतातल्या सगळ्या राज्यातली लोक तिथे आहेत. त्यात महाराष्ट्र बघितलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रांत आणि विभागातली मंडळी तिथे काम करते. महाराष्ट्र मंडळांचं काम मोठं आहेच, पण त्यासोबतच वेगवेगळे असे ग्रुप आहेत. जसं उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर खानदेशी UAE हा एक ग्रुप आहे, विदर्भकर आपल्याकडे ग्रुप आहे, नागपूरचा एक मोठा ग्रुप आहे, कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे काम केलं जातं. आणि लोकल लेवलला बघितलं तर अबुधाबीकर मराठी हा खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना जोडण्याचं काम करत आहे. अशा पद्धतीने सामाजिक जाणीव आणि एकमेकाला सहाय्य करत असताना आपण सामाजिक जाणीवेमध्ये बघितलं तर आपण रक्तदान शिबिरं करतो. 10,000 लोकांचा गणेशोत्सव जोमात आपण तिथे करत असतो. आणि UAE होणाऱ्या सगळ्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून जमलेला जो निधी असतो तो आपण महाराष्ट्रातील गरजू व्यक्तींना पोहोचवण्याचा प्रयत्न या सर्व संस्था करत असतात. आणि यामध्ये बऱ्याचशा संस्था आहेत. जसं आपण विचार केला तर IPF आहे, आम्ही परिवार आहे, त्यानंतर आपल्या ग्लोबल इंटरनॅशनल आहे, त्यानंतर पूर्णवादाची संस्था आहे आपल्याकडे, शिवाजी काकांचं काम आहे आपल्याकडे. शिवाजी काका हे जे श्रमिक आहेत त्यांच्यासाठी खूप चांगलं काम करत आहेत. आंबेडकर इंटरनॅशनल मार्फत आपण जे गरीब विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामधील त्यांच्या सगळ्यांसाठी आपण काम करतोय. आणि IPF महाराष्ट्राचा मला एक उल्लेख तुमच्या सगळ्यांसमोर करायला आवडेल की गेल्या वर्षी आपण IPF महाराष्ट्र अंतर्गत युनायटेड महाराष्ट्र असा हा आमचा इनिशिएटिव्ह केला आणि ज्यामध्ये 34 संस्थांना एकत्र आणलं. जवळपास 1 लाख मराठी भाषिकांना एकत्र एका प्लॅटफॉर्मवर UAEच्या 7ही राज्यांमधून एकत्र आणण्याचं काम या युनायटेड महाराष्ट्र इनिशिएटिव्ह मधून आम्ही केलं. आणि याचा खरा उद्देश असाच होता की एकमेकाला सहाय्य करूया. आपले स्वतःचे नेटवर्क, आपले कॉन्टॅक्ट्स हे सगळे वापरून आपल्या लोकांना, आपल्या मातीला, आपल्या भाषेला आणि आपल्या संस्कृतीला कसं आपल्याला जपता येईल याचा विचार करूया. आणि मला खरंच सांगायला आवडेल नीलम की सामाजिक जाणीवेचं बालकडू हे आपण सगळ्यांनी महाराष्ट्राच्या मातीतनं घेतलंय. आणि इथे असलेल्या बहुतांश लोक हे भारताच्या बाहेर ते रुजवत आहेत. आणि ते रुजवत असतानाच ते आपण पुढच्या पिढीला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आपली भाषा, मराठी भाषा आणि आपली संस्कृती जपवून करत असतानाच ती मराठी संस्कृती पुढच्या पिढीला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि त्याला यश येतंय. आणि ह्या अशा संमेलनांच्या माध्यमातून ते उपस्थित होतोय. सो माझं मत असंच आहे की अभिजात मराठी ही अशीच पुढे टिकत राहील आणि आपले सगळ्यांचे प्रयत्न असेच सुरू राहतील. धन्यवाद. भूषण, IPF महाराष्ट्र थ्रू एक हेल्पलाईन केलेली आहे महाराष्ट्रीयन लोकांसाठी, त्याच्याबद्दल अगदी थोडक्यात माहिती देणार. IPF महाराष्ट्राने युनायटेड महाराष्ट्र इनिशिएटिव्ह केल्या त्यावेळेस 7ही इमिरातसाठी आपण एक महा हेल्पलाईन सुरू केली आहे. आणि ही 24 तास हेल्पलाईन सुरू असते. यावर आता आपण आरोग्य, त्यानंतर ॲडव्होकेट्स आपल्याकडे आहेत
आणि HR अशा फ्रंट्सवर काम करतोय आणि त्या रिलेटेड काही गोष्टी ज्या येतात त्या आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्र गव्हर्नमेंट, इंडियन एम्बसी आणि इंडियन कॉन्सुलेट यांच्या माध्यमातून पण आपण पासपोर्टचे प्रॉब्लेम्स किंवा रिपॅट्रिएशनचे प्रॉब्लेम्स असे खूप छोटे छोटे पण त्यावेळेस ते खूप मोठे वाटणारे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करतोय आणि दर आठवड्याला ते डे टू डे लाईफमध्ये सॉल्व्ह होत आहेत. हाच युनायटेड महाराष्ट्र आणि हेल्पलाईनचा आपल्याला फायदा होतोय. सगळ्या संस्था ह्या प्रामाणिकपणे काम करतायत आणि त्याला एक हातभार लावण्याचा प्रयत्न हा IPF महाराष्ट्र काउन्सिलने केला असं मला वाटतं. धन्यवाद भूषण. निस्वार्थपणे काम करण्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच लागतो ॲक्च्युली भक्कम आर्थिक पाठिंबा आणि तो येतो व्यवसायात. व्यवसाय वाढीसाठी अनेक संस्था UAE कार्यरत आहेत. त्यांचं काम कसं चालतं प्रचिती? सगळे व्यवसाय किंवा कुठलेही उपक्रम पुढे न्यायचे असतील तर अर्थकारणाशिवाय पर्याय नसतो आणि हे अर्थकारण UAE GmbF म्हणून आहे एक संस्था, गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम, ज्याचं मी प्रतिनिधित्व करते, जो गेली 20 वर्ष UAE कार्यरत असलेला फोरम आहे. UAE राहणाऱ्या मराठी लोकांना व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी किंवा नवीन संधी उपलब्ध करण्यासाठी हा फोरम काम करतो. तसंच UAE महाराष्ट्रातनं किंवा भारतातनं ज्या लोकांना परदेशी व्यवसाय करायचे तर तिथल्या अडचणी काय असतील आणि मी तिथे काय करू किंवा काय नको करू यासाठी हा ग्रुप काम करतो. याचबरोबर अनेक छोटे मोठे ग्रुप्स आहेत की जे होमप्रिन्युअर्स म्हणजे ज्या घरनं व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी काम करतात, त्यांना एकत्र आणून त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम करतात. तर अशा अनेक संस्था वेगवेगळ्या पातळीवर त्यांच्या परीने काम करतायत आणि मला वाटतं की भाषेसोबतच व्यवसाय ते पुढे घेऊन जात आहेत. पण या सगळ्यांचा पाय आहे आपली मराठी भाषा. भाषा जपण्यासाठी, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आपण बरेच विशेष प्रयत्न करतो आहे. त्या प्रयत्नांबद्दल पण थोडीशी माहिती दे. खरं तर भाषा ही तेव्हाच टिकते जेव्हा ती व्यवसायाची भाषा होते आणि ती व्यवसायाची भाषा होणं गरजेचं असेल तर ती पुढच्या पिढीपर्यंत गेली पाहिजे. हीच सामाजिक जाणीव ठेवून UAE मराठी शाळा आहे, मराठी वाचनालय आहे आणि ग्रंथ तुमच्या दारीसारखे उपक्रम आहेत की जे मराठी माणसाला मराठी मातीशी नाळ जोडून ठेवतात. आता भाषा शिकायची तर मराठी शाळेला आपण ह्याच्या आधी ऐकलं की अनेक अडचणी आहेत. सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे त्यांना देवनागरी लिपीची नसलेली ओळख. हे आपण खूप सहज जेव्हा आपण अभ्यासक्रम करतो तेव्हा हे गृहीत धरतो की त्यांना मराठीची अक्षर ओळख आहे, देवनागरीची अक्षर ओळख आहे, पण जी नाही आहे. आणि मी या क्षेत्रात गेली 15 वर्ष काम करताना मला हे लक्षात येतंय की भाषा शिकवताना लेखन आणि वाचनावरचा भर हा जास्त दिला जातो आणि आधी ऐकणं आणि मग बोलणं हे थोडंसं कुठेतरी दुर्लक्षित होतं. तर ते होऊ नये म्हणून मराठी शाळा त्यांच्या परीने त्यांचा स्वतःचा एक सिलेबस घेऊन काम करते, ज्यांच्यासाठी गेली काही वर्ष मी काम करते आणि त्यामुळेच आपण हे काम करू शकतो. आता नुसतंच आपण फक्त भाषा शिकवत नाहीये तर आपल्या UAE असे 2 लेखक मला आज आवर्जून सांगावेसे वाटतात. एक म्हणजे आपल्या मेघनाताई वर्तक, ज्यांनी गेली 48 वर्ष UAE राहताना दुबई, काल आणि आज हे पुस्तक प्रकाशित केलं त्यांच्या 48 वर्षांच्या अनुभवावर. आणि आपल्याकडे डॉक्टर नितीन उपाध्ये म्हणून आहेत, ज्यांनी अरेबिकमधून मराठीमध्ये काही कविता अनुवादित केल्या. आपल्याकडे अनुवादित साहित्य हे बरेचदा परकीय भाषातनं येतं, तर नितीनजी मी तुम्हाला म्हणेन की लवकरच आपण हा प्रयत्न करूया की मराठीतलं साहित्य अरेबिक आणि इतर भाषात कसं जाईल. तर मला वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या सगळ्यांना एका छताखाली, एका छत्राखाली बांधून ठेवण्याचं काम करतं IPF महाराष्ट्र काउन्सिल आणि युनायटेड महाराष्ट्र. त्याबद्दल नीलम तुझे आणि भूषण तुझेही आभार. माझं नाव संतोष साळवी. मी डेफिनेटली आमदार नॅशनल युएनशर्टचा आहे. मी स्वतः युनिक सिस्टम स्किल्सचा मालक आहे आणि रिअल इस्टेट एजंट आणि गुंतवणूकदार आहे. सेकंड स्लाइड प्लीज. बृहन महाराष्ट्र मंडळ हे 1981 पासून आहे. 60 पेक्षा जास्त मंडळ त्यांच्या बरोबर घेऊन बृहन महाराष्ट्र मंडळ बनलेलं आहे. म्हणजे आमचं एक पॅरेंट मंडळ आहे
आमच्याकडे 60 पेक्षा जास्त मंडळं नॉर्थ अमेरिका आणि कॅनडामध्ये आहेत. आमच्याकडे 20,000 फॅमिली आहेत, 20,000 प्लस फॅमिली. म्हणजे तुम्ही प्रत्येकाची न्यूक्लियस फॅमिली एक 4 पकडली तर जवळजवळ आमच्याकडे 1 लाख मेंबर्ससाठी आम्ही सर्व्हिस देतोय. तर ही सगळ्यात जुनी संस्था आहे आणि सर्वाधिक मराठी लोकांसाठी ती काम करते गेली 46 वर्ष. त्यामुळे आमचा प्रवास अतिशय गौरवशाली आहे. आमची मंडळं वेगवेगळ्या इनिशिएटिव्ह वेगवेगळ्या राज्यात, अमेरिकेच्या आणि कॅनडाच्या राज्यात राबवत आहेत. प्रत्येक जण तासनतास त्यांच्या इनिशिएटिव्हमध्ये काम करतंय. त्यांचं जॉब सांभाळून, त्यांचा उदरनिर्वाह सांभाळून मराठीच्या प्रेमापोटी ही गोष्ट केली जाते. आम्ही इथे काय येतो तर आम्हाला मराठी लोकांबद्दल जे आम्ही प्रेम आहे आणि मराठी उद्योगधंदे महाराष्ट्रातून अमेरिकेत एकत्र कसे करता येतील, ज्या गोष्टी आम्ही परदेशात शिकलेलो आहे त्या गोष्टी आम्हाला इथूनच्या लोकांना कशा सांगता येतील आणि त्याचा त्यांना कसा फायदा होईल. त्यामुळे म्हणजे आता जे आम्ही अर्धा तास प्रेझेंटेशन देतोय, पुढच्या वर्षी जर आम्ही आलो तर आम्हाला 3 दिवस अर्धा ते 1 तास वेगवेगळ्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किंवा शाळा किंवा आमच्या इनिशिएटिव्ह जे महाराष्ट्रातील लोक सेम काम करतात त्यांच्याशी आम्हाला चर्चा करायला आवडेल आणि त्याच्यातून काहीतरी इनिशिएटिव्ह करून महाराष्ट्राचा त्याचा फायदा होईल, त्याच्यासाठी आम्ही या गोष्टी करतोय. दुसरी स्लाइड प्लीज. आम्ही काय जपतो? आम्ही भाषा जपतो. आमच्याकडे जवळजवळ 5,000 विद्यार्थी आहेत. ते मराठी शिकतात नेक्स्ट जनरेशनची आणि आम्ही एक्झिस्टिंग फॅमिली जी आहे ही सगळे घरी मराठी बोलतात. त्यामुळे दुसऱ्या जनरेशनला मराठीबद्दल प्रेम आणि जवळीक निर्माण होते. आमची ओळख काय आहोत, आम्ही कुठून आलो आहोत, महाराष्ट्राच्या कुठल्या राज्यातून आलो आहोत, आम्ही कोणत्या मूल्यासाठी उभं आहोत त्याची आम्हाला जाणीव आहे आणि ती आम्हाला जाणीव ॲज अ महाराष्ट्रीयन, ॲज अ ग्लोबल सिटीजन आमच्याकडे ती नेहमीच असते आणि ती आमच्या स्वभावातून दिसून येते. आम्ही आमची संस्कृती जपत असतो. परंपरा, कला, संगीत आणि सण उत्सवाचा प्रत्येक मराठी सण अमेरिकेत आणि कॅनडात मोठ्या उत्साहाने प्रत्येक मंडळ साजरा करत असते. आम्हाला आमची मराठी, आमची संस्कृती ती पुढच्या पिढीला कशी देता येईल त्याच्यासाठी आम्ही सतत आमचा प्रयत्न झालेला असतात. आमच्या वेगवेगळ्या इनिशिएटिव्ह ज्या असतात, त्या योजना ज्या आमच्या असतात त्या पुढच्या पिढीसाठी कसं चांगलं होईल त्या दृष्टीनेच असतात. नेक्स्ट स्लाइड. या स्लाइडवरती मी काही जास्त बोलणार नाही. भाषा, शिक्षण, संस्कृती ओळख, समाजसेवा, युवा कुटुंब, जागतिक नेटवर्क व कार्यक्रम या सगळे जे इनिशिएटिव्हचे लीड आहेत ते त्याबद्दल बोलतील. आव्हान काय आमच्याकडे? आव्हान आहे आमच्याकडे आमची दुसरी पिढी वेगळ्या वातावरणात वाढते. मराठी वारसा ते कसे जपतील आणि ते कसे अंमलात आणतील, ते जेव्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा ते महाराष्ट्रातल्या आपल्या बहीण भावांशी कसे समरूप होतील, त्यांची स्वतःची ओळख कशी ठेवतील ते महाराष्ट्रीयन म्हणून, त्याबद्दल आमची एक आव्हान असतं आम्हाला. नवीन हे डिजिटल जग आहे, मराठी त्याप्रमाणे कशी जपली जाईल, कशी सगळ्यांना ती जवळीक आणेल, त्या दृष्टीने पण आम्हाला एक थोडं आव्हान आहे. आमच्या ओळखीचा प्रश्न असतो कारण का आम्ही त्या राष्ट्रात ती जे बेसिकली मूलभूत म्हणजे ओळखीचा मूलभूत प्रश्न आमच्याकडे असतो. आपल्या मुलांना मी मराठी आहे असे ठामपणे आणि अभिमानाने म्हणण्याची ताकद आपण देत आहोत का, याबद्दल आम्हाला नेहमी क्वेश्चन मार्क असतो. आपण तयार आहोत का कृती करण्यासाठी, बदलाशी जोडून घेण्याची आणि नेतृत्व करण्याची वेळ आत्ताच आहे. जर आपण आपल्या जनरेशनला जर तयार नाही केलं तर आपली मराठी थोडी दिवसेंदिवस दुर्मिळ होत जाईल. आपला संकल्प काय आहे? आपला संकल्प आहे की डिजिटल युगातील सक्षम मराठी, युवा नेतृत्व, जागतिक स्तरावरील सहकार्य आणि आपले नेटवर्क जे आहे ते सगळ्या जगात कसं पसरलं जाईल. नेटवर्क म्हणजे फक्त संस्कृतीच नाही, उद्योग आणि विचार या सगळ्यांचा बेसिकली एकत्र जो संगम असतो ते जे नेटवर्किंग घडतं ते नेटवर्किंग जास्तीत जास्त वेळ टिकू शकतं. नेक्स्ट.
आता मी नरेंद्र कल्याणकर आपले जे उत्तर सचिव आहेत त्यांना मी बोलवतो. ते उत्तर अमेरिका आणि चित्रपट विभागात बोलतो. नमस्कार मंडळी, थँक्यू संतोष. इथे जमलेले मान्यवर आणि उपस्थित प्रेक्षक, तुमच्या इथे सहभाग त्याबद्दल खरंच धन्यवाद. कारण की कार्यक्रम संपत आलेला आहे आणि सगळ्यांना मेन कार्यक्रमाला जायची घाई लागलेली आहे. मी आता संतोषनी सांगितल्याप्रमाणे आमचे बरेचसे इनिशिएटिव्स चालू आहेत. महाराष्ट्र मंडळ इतिहास पण मोठा आहे संतोषनी सांगितल्याप्रमाणे, आणि बाकीच्या इनिशिएटिव्ह सोबतच मी 1-2 इनिशिएटिव्स ची इथे ओळख करून देतो. त्यामध्ये प्रथम ते हे सगळे आमच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहेत. हे सगळे इनिशिएटिव्स आज इथे आम्हाला एवढं सगळं बोलता येणार नाही, पण तुम्ही प्लीज bmmonline.org वर व्हिजिट केलात तर आपले सगळे इनिशिएटिव्स तिथे आहेत आणि त्या प्रत्येकाची माहिती तिथे उपलब्ध आहे. आणि कुठल्याही इनिशिएटिव्सला तुम्हाला स्वतःला जोडायचं असेल तर त्या प्रतिनिधीची माहिती पण तिथे आहेच. तर त्यातलाच एक इनिशिएटिव्ह असा पण आहे की आपण नॉर्थ अमेरिका प्रोग्रामिंग म्हणजे तिथल्या जे आपले मराठी हौशी कलाकार आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही एक दालन तयार करून देतो की जिथे त्यांनी केलेली कलाकृती, ते नाटक असो का संगीत प्रोग्राम असो, तो आम्ही तिथे जवळजवळ 65 आमचे स्थानिक मंडळ आहेत त्यांच्यासाठी ती आम्ही सेवा उपलब्ध करून देतो. आणि त्यामार्फत एका सिटीमधले कलाकार दुसऱ्या सिटीमध्ये किंवा इव्हन कॅनडामध्ये जाऊन आपलं प्रदर्शन करू शकतात. तर त्यासाठी आम्ही एक दालन तयार केलेलं आहे आणि त्या मार्फत आम्ही ही सगळी उपलब्धता त्या छोट्या मंडळांना करून देतो. कारण की प्रत्येक मंडळ मोठं नाही आहे. आमच्या अमेरिकेतलं सर्वात मोठं मंडळ जे आहे ते आहे डॅलस आणि त्यांचे मेंबर्स जवळजवळ 1600 फॅमिलीज आहेत. ते आमचं सर्वात मोठं मंडळ आहे आणि साहजिकच त्यांच्याकडे मेंबरशिप जास्त असल्यामुळे त्यांचा जो बजेट आहे प्रोग्रामिंगचा तो जास्त असतो. तर तसे खूप क्वचित मंडळ आहेत की ज्यांचं बजेट चांगलं असतो आणि ते भारतातून प्रोग्राम तिथे घेऊन येतात. पण आम्ही तिथल्या लोकल कलाकारांना पण संधी व्हावी म्हणून ह्या इनिशिएटिव्ह थ्रू हे प्रोग्राम्स आम्ही प्रत्येक मंडळामध्ये घेऊन जातो. तर ही पण उपलब्धता आम्ही आमच्या वेबसाईटवरती ठेवली आहे. त्यामुळे कुठलंही मंडळ आमच्या वेबसाईटवर जाऊन हे एक छोटं स्क्रीनशॉट मी इथे दाखवलं आहे की असे सगळे प्रोग्राम्स तिथे उपलब्ध असतात आणि त्यांची थोडीफार माहिती तिथे पण उपलब्ध असते. त्याप्रमाणे ते लोक सिलेक्ट करून मग ते डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. त्यात एक वाखाणण्याजोगं एक स्लाईड मी इथं दाखवतोय. हा जो प्रयोग आहे राजा शिवछत्रपती देवगिरी ते रायगड, हा उपक्रम गेले 4-5 वर्ष एक स्थानिक मंडळ करत आहे डॅलस. आणि ह्या टीममध्ये जवळजवळ 150 लोक आहेत. सगळे मराठी लोक आणि स्थानिक लोक आहेत आणि सगळे अमेरिकेमध्ये नोकरी करून, हा म्हणजे जाणता राजाच्या लेवलचं नाटक आहे हे. आणि हे आम्ही आता बऱ्याच मंडळांना उपलब्ध करून दिलं. तर हे 150 कलाकार तिथे जाऊन सगळं परफॉर्म करतात आणि ह्या दृष्टीने म्हणजे आपला जसं संतोष म्हणला की दुसऱ्या पिढींना ह्याच्यामधले अर्धे कलाकार हे अमेरिकेत जन्मलेले आणि तिथल्या मराठी शाळेत जाऊन शिकलेले हे पण इथे परफॉर्म करतात. आणि ते घरोघरी दाखवून म्हणजे प्रत्येक मंडळात दाखवून आम्ही सगळ्यांना मराठी भाषेचा प्रसार आणि ही जी आपला इतिहास आहे, शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्याचं आम्ही तिथे प्रदर्शन करतो. आणि त्यामार्फत आता शिवजयंती ते जवळजवळ महाराष्ट्र दिनापर्यंत ह्याचे प्रयोग सगळीकडे करतो आम्ही. आणि ह्यालाच साधारण साथी घेऊन आपल्याकडे बरेच मराठी चित्रपट हौशी आहेत. तर तिथे आम्ही मागच्या वर्षी पहिल्यांदा आम्ही BMM फिल्म क्लब फेस्टिवल केला. दर 2 वर्षांनी आमचं कन्व्हेन्शन होतं. साहजिकच आहे आता आम्ही सर्वांतर्फे मी सगळ्यांना त्या कन्व्हेन्शनला यायची, अधिवेशनाला यायचं आमंत्रण करतो. तर यावेळेस आमचा तो 2nd BMM फिल्म क्लब फेस्टिवल असणार आहे. आणि मगाशीच माझा डॉक्टर कुलकर्णी सरांशी संवाद झाला होता की मी इथल्या स्टॉलला झालो आणि तिथे मला फिल्म सिटीचा स्टॉल बघून खरंच खूप आनंद झाला. कारण की जसं कुलकर्णी सर म्हटले की आपली संस्कृती आणि भाषा हे दोन्ही सोबत जायला पाहिजेत.
आणि ह्याच्या आधी पण आंतरराष्ट्रीय मंचाच्या सदस्यांनी सांगितलं की जसं हे दालन आहे चित्रपट दालन, आणि हे खूप सोपं साधन आहे की मुलांना कसं त्याच्याकडे आकर्षित करायचं. तर हे फिल्म क्लब जे इनिशिएटिव्ह आम्ही चालू केलं ह्याच्यामध्ये आम्ही स्थानिक कलाकारांना कमीत कमी म्हणजे त्यांचे जवळजवळ 5 आणि 10 मिनिटाचे शॉर्ट फिल्म्स असतात आणि त्याचं मग आम्ही दिवसभर तिथे प्रदर्शन करतो आणि हे सगळे फिल्म्स तिथे तयार झालेले असतात लोकल, आणि आम्ही त्याचं बक्षीस वगैरे त्यांना देतो का तर प्रोत्साहन भेटण्यासाठी. तर मागच्या वेळेस पहिल्यांदाच आम्ही केलं तर आम्हाला जवळजवळ 35 एंट्रीज आल्या होत्या आणि त्याला भरपूर प्रतिसाद भेटला. तर यावेळेस मला आशा आहे की आम्ही अजून ती अनाऊन्स केली नाही आहे, पण ऑलरेडी माझ्याकडे 25 एंट्रीज आलेल्या आहेत. तर ते नक्कीच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर कुलकर्णी सरांना पण मी इन्व्हॉल्व करू इच्छितो की आपण नक्कीच फिल्म सिटी थ्रू काहीतरी करू शकतो याच्यामध्ये. धन्यवाद. मी आता पुरूला आमंत्रण देतो पुढचा कार्यक्रम. हो, धन्यवाद नरेंद्र. अजून मला सगळं अमेरिकेचं ऐकतायत तर भारताचं काय आहे, तर माझा जो कार्यभार आहे भारतीय कार्यक्रम कार्यभार, तर इंडिया प्रोग्रामिंग ज्याला आम्ही म्हणतो. तर इंडिया प्रोग्रामिंगमध्ये महाराष्ट्रातील कलावंतांना अमेरिकेत एक्सपोजर देणं हे आमचं काम. मग त्यांचा P3 व्हिसा करणे, त्यांना या सर्व 55 मंडळ इन्क्लुडिंग कॅनडा यांचं इथे त्यांचे कार्यक्रम सादर करणे, त्याच्यामध्ये खूप लॉजिस्टिक असतं. आणि आम्हाला जर यावर्षी आत्तापर्यंत जवळपास 100 अशा दरवर्षी 100 ते 150 एंट्रीज येतात की आम्हाला तुम्ही अमेरिकेत सादर करायला संधी द्या. पण त्याच्यामध्ये भरपूर लॉजिस्टिक असल्यामुळे आमची मग रिव्ह्यू कमिटी असते की तो कार्यक्रम देण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत आम्हाला भरपूर काम करावं लागतं. आणि सगळ्यात मोठी अडचण किंवा चॅलेंज म्हणजे आता इमिग्रेशन आहे. P3 इमिग्रेशन जे असतं, P3 व्हिसा, सपोर्ट व्हिसा, आम्हाला त्याच्यावर विचार करावा लागतो. इंटरनॅशनल तिकीट आणि त्यांचा ट्रॅव्हल, लॉजिस्टिक, परत हेल्थ केअर. पण मुख्य मुद्दा असा आहे की कलाकाराला त्याचं मानधन व्यवस्थित मिळालं पाहिजे. ॲट द सेम टाईम जसं नरेंद्र म्हणाला की आमच्याकडे छोटे मंडळ आहेत, त्या जागी पण हे कार्यक्रम गेले पाहिजे. तर हा आमचा उद्देश होता यावेळेस. आणि दुसरं एक चित्रपट प्रदर्शन, मराठी चित्रपटाला आताच हल्लीच महाराष्ट्रात सुद्धा चित्रपटगृह मिळत नाही, तसंच अमेरिकेत सुद्धा आहे. एक चित्रपटगृह जर मिळायचं म्हटलं तर 1,500 ते 2,000 हे भाडं लागतं. आणि 2,000 जर भाडं असेल तर त्याचा ब्रेक इव्हन व्हायला खूप वेळ लागतो. निदान तुम्हाला 200-400 प्रेक्षक लागतात. तर हे चॅलेंजेस पण आम्ही आता पॅनोरमा फिल्मचे मला खरंच कौतुक करावं वाटेल की त्यांनी काय केलं की आता स्ट्रीमिंगची पण योजना केली. त्यामुळे चित्रपटगृह कॅन्सल करून ती स्ट्रीमिंगसाठी आम्हाला ते अलाव करतायत. संत तुकाराम हा चित्रपट आत्ताच आम्ही स्ट्रीम केला आहे 40 मराठी मंडळापर्यंत. आणि त्यामध्ये 30 मराठी शाळा होत्या, त्यांनी तो चित्रपट आम्ही तिथपर्यंत पोहोचवला. नेक्स्ट स्लाइड. याच्यात चित्रपट आज केतन काय आत्ता मला वाटतं त्याला काहीतरी अर्जंट आहे तो, पण तो सांगेल चित्रपटाबद्दल. पण त्याच्या पुढे मी माझी स्लाईड करतो, नंतर केतनला बोलवतो. पण तो सांगेल की चित्रपट चॅलेंजेस काय आहेत. नेक्स्ट स्लाईड. आय थिंक दिस इज वॉट आय टॉक अबाउट की काय आम्ही आणतो, काय मराठी रंगभूमी आहे, चित्रपट आहे, संगीत मैफिली आहेत, ज्ञानसत्रे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी त्या कुठलेही लोक आम्हाला अप्रोच करू शकतात. वेबसाईट आहे आणि आमचा एक फॉर्म आहे, इंटेक फॉर्म आहे. आणि इट्स व्हेरी ओपन प्रोसेस. असं काही नाही की बाबा माझा कोणी ओळखीचा आहे म्हणून त्याला मी अमेरिकेत आणतो. हा फॉर्म प्रत्येकासाठी ओपन आहे. ते वेबसाईटवर जाऊ शकतात. आपली किती कलाकार आहेत, काय लॉजिस्टिक लागतं, बॅकस्टेज काय लागतं, ह्या सगळ्या गोष्टी ते आम्हाला करू शकतात त्या फॉर्मद्वारे. आणि मग ते आम्ही बाकीच्या 50 मंडळांना ते सादर करतो की बाबा असा असा कार्यक्रम आहे, तुम्ही इंटरेस्टेड आहात का. आणि मग त्यानंतर माझं काम चालू होतं किंवा त्यांचा P3 व्हिसा करणे. यात एक मात्र माझा जो अनुभव आहे 1.5 वर्षाचा माझ्या कारकिर्दीमध्ये, बरेचदा काय होतं की जे नवीन कथे म्हणतात तुम्ही इस्टॅब्लिश कलाकारच का आणता. आम्हाला हे फोक खूप छान फोक लोक आहेत पण एक त्यांना का नाही. प्रॉब्लेम काय होतो की प्रॉब्लेम व्हिसाचा आहे. जरी आम्ही त्यांना आणायची इच्छा असली तर त्यांचा व्हिसा रिजेक्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण सुदैवानं BMMचा मागच्या 45 वर्षात मला नाही वाटत एखादाही व्हिसा रिजेक्ट झाला आहे. सो दॅट इज अ रिअली गुड थिंग अबाउट BMM रेप्युटेशन.
पण होतं काय की त्या कलाकारांना त्याला काय म्हणतात की अनुमोदन करणारा किंवा ऐसे पेपर लागतो की त्यांचा रिझ्यूम आहे की हे खरंच कलाकार आहेत का. आणि तुम्हाला माहिती आहे येणं प्रकारेने तो जो बाकीच्या प्रदेशामध्ये झाल्यामुळं दे हॅव डाऊट ऑन दिस की आर दे रिअली कलाकार. तर त्याच महाराष्ट्र शासन मला वाटतं असं काहीतरी होऊ शकतं की जर महाराष्ट्र शासन त्यांना नमूद करेल, सांस्कृतिक विभाग म्हणा, की आम्ही तुम्हाला तसं एक की हे खरंच कलाकार आहेत, यांना यांची काय त्यांची उपलब्धी आहे हे जर आम्हाला मिळालं तर ते आम्हाला जोडता येईल P3 फाईल करताना USCIS सोबत. तर दॅट विल बी अ गुड सजेशन. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर हे आम्ही केतन येऊ शकतो. जवळपास 8 चित्रपट सिनेमागृहात आम्ही केलेत, 10 शोज प्रत्येकी, 3 मोठी नाटकं, एक नाटक आम्ही 26 दिवसात, 16 प्रयोग, 8,000 प्रेक्षक आणि खरंच रेकॉर्ड आहे तो. म्हणजे जवळपास ते 30-40 हजार माईल ट्रॅव्हल केलं असेल त्या टीमने. आणि एक व्याख्यानमाला आम्ही केली आणि ऑफकोर्स 100हून अधिक प्रपोजल रिव्ह्यू. मी थोडक्यात केतन चित्रपटाच्या बद्दल अजून माहिती सांग. नमस्कार, मी केतन आहे. चित्रपटाबद्दल माहिती सांगण्यासाठी म्हणजे जेवढे आता खूप उपक्रम सगळे चालू आहेत, मराठी चित्रपटांना जागतिक स्तरावर जास्तीत जास्त एक्सपोजर मिळण्यासाठी जी गरज असते, तर त्या दृष्टीने जो काही प्रयत्न करता येईल, ज्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन असेल, स्ट्रीमिंग चॅनलबद्दल ऑलरेडी सांगितलं, वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या देशांमध्ये म्हणजे नॉट जस्ट फक्त US किंवा कॅनडामध्ये, जगभरात कुठेही त्याची जशी गरज पडते, तर त्यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाचं इंडिया प्रोग्रॅमिंग म्हणा किंवा फिल्म क्लब म्हणा या दृष्टीने काम करतं. मला 2 गोष्टी मेनली बोलायचं ह्याच्याबरोबर, एक कॅनडाबद्दलच्या आणि मराठी भाषेबद्दलच्या. मराठी माणूस हा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावर गेला तरी त्याच्या मनातली ही मराठी भाषा ती कायमची असते. म्हणजे हे तर दृढ वाक्य आहे. पण त्या भावनेने मी आज समोर तुमच्या उभा आहे, तो एक फक्त कॅनडातील असा किंवा नॉर्थ अमेरिकेचा मराठी समाजाचा प्रतिनिधी नाही, तर एक म्हणजे जसं आपण कमिटीमध्ये वेगळे काम करतो, पण ॲज अ व्हॉलंटियर म्हणून आपल्याकडून जितक्या काही गोष्टी करता येतात, तर त्या दृष्टीने कुठलाही असू दे, मग एक उपक्रम असो किंवा 50 उपक्रम असो, तर त्याच्यामध्ये जी काही मदत करता येईल त्याच्यासाठी, मराठीसाठी जे काम करतो त्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं आहे. कारण आजचा मराठी समाज हा जागतिक आहे, तो डिजिटल साधनांनी जोडला गेलेला आहे आणि आपली व्यासपीठं डिजिटल झाली आहेत आणि मराठी भाषा आणि संस्कृती जी आहे ना, ही भौगोलिक जी सीमा आहेत त्याच्या पलीकडे पोचलेली आहे. तर ती आपल्याला कशी आणता येतील परत एकत्र, आय गेस त्याच्यावर आंतरराष्ट्रीय मंच असो, बृहन्महाराष्ट्र मंडळ असो किंवा इतर जे काही संस्था काम करतात, त्या सर्वांनी एकत्र येऊन काम करणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. आता काही सांस्कृतिक संस्थांबरोबर आणि शासकीय स्तरावर काम करताना हे प्रकर्षाने जाणवतं की हे सगळे प्रयत्न काही एकट्या दुकट्याने करणं सोपं नाही आहे. त्यासाठी आपल्याला जगभरातली सगळी मराठी मंडळं, भारतातील कलाकार, बाहेरच्या जगातले कलाकार, लेखक मंडळी असतील, शिक्षक आणि स्वयंसेवक, या सगळ्यांचा समूह एकत्र आणून ते जर काम केलं तरच आपण मराठी ही जगाच्या कानाकोपऱ्यात सर्वांशी जोडू शकतो, नाहीतर ते होणार नाही. त्यामुळे भाषा आणि संस्कृती ह्या सगळ्या साहित्याच्या प्रयत्नातूनच घडणार आहे. तर त्यासाठी हे जे आपण आता विश्व मराठी संमेलन करतोय, हे आपलं 4थं विश्व मराठी संमेलन आहे. मला वाटतं हे जे आपण करतोय किंवा इथून पुढे करू ही त्याचीच साक्ष आहे. म्हणून विश्व मराठी संमेलन आहे, कारण आपण भाषेसाठी आहोत आणि भाषा आपल्यासाठी आहे. आणि त्याच्यानंतर आपण कुठेही राहत असलो, तो मी सोलापूरचा आहे, नाशिक आहे, आज आपण पुणे, मुंबई, नागपूर कुठेही असू किंवा भारताबाहेर कुठे राहू, शेवटी आपण आज कुठल्या गोष्टींनी जोडलं गेलं तर मराठी भाषेसाठी. त्याच्यामुळे मला मी एक लिहिलं होतं, तर ते बोलायचं आहे की मराठी हा केवळ वारसा नाही आहे, तर भविष्यासाठी आपलं पुढचं जनरेशन घडवायची एक जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी जर आपण स्वतः ॲक्सेप्ट करतोय तर ती जबाबदारी म्हणून घेऊया, त्या दृष्टीने पावलं उचलूया आणि पुढे नेऊया. धन्यवाद. जय महाराष्ट्र. माझं नाव आनंद चौधरी. आत्ता आपण खूप लोकांकडनं वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या मराठी भाषेबद्दल आणि दुबईतल्या दुबईतल्या त्या व्यवसायाच्या ह्याच्यात क्षेत्रात जे काम करतात त्यांनी एक छान वाक्य म्हणलं की मराठी भाषा जर जोपासायची असेल किंवा वाढवायची असेल तर त्याच्यासाठी बिझनेसची जोड असण्याची फार गरज आहे. तर अमेरिकेत आम्ही बी कनेक्ट
नावाचा जो इनिशिएटिव्ह आहे तो बृहन महाराष्ट्र मंडळाच्या तर्फे चालवतो आणि तो आता खूप मोठ्या स्तरावर व्हायला लागलेला आहे. ह्या वर्षी आमचा हा कार्यक्रम अत्यंत मोठ्या स्तरावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी आणि एंटरप्रेन्योरशिप याच्यावर फोकस असून त्याच्यात आम्हाला जास्तीत जास्त लोकांना हे सामावून घ्यायचं आहे. म्हणजे वन ऑफ द एक आमचं हेतू काय आहे की महाराष्ट्र आणि नॉर्थ अमेरिका यांचा बिझनेस कॉरिडॉर कसा तयार करायचा आणि आपल्या लोकांना कशी मदत करायची, मराठी लोकांना कसं जवळ आणायचं. आनंद देशपांडे सर जे आहेत प्रसिस्टंट सिस्टीमचे, त्यांचं म्हणणं काय आहे की मराठी माणसांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे कसे बनावे. तर ह्या ह्याच्यावर धर्तीवर आपण हे करून लोकांना नुसतं करिअर करायला तर आपण करिअर करायला तर मदत करतोच, पण त्यांना बिझनेसमध्ये कसं पुढे जाता येईल याच्या दृष्टीने आपण खूप प्रयत्न करतोय. आणि याच्यासाठी आपल्याला जो ऑगस्टमध्ये आपलं जे कन्व्हेन्शन आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला सहभाग व्हावा याच्यासाठी मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना भेटून आलो आता 13व्या ॲन्युअल मीटिंगमध्ये, आणि त्यांनी आपल्याबरोबर काम करण्याची खूप मोठी तयारी दाखवलेली आहे. तर मी आता हे काही वाचून दाखवणार नाही आहे. आमचं हे काय विजन काय आहे की आपण कसा हा बिझनेस जो आहे हा ग्रो करू आणि मराठी भाषेसाठी आणि मराठी भाषिकांसाठी आपण कसं चांगलं काम करू शकू जगाच्या कानाकोपऱ्यात. नुसतं अमेरिका, नॉर्थ अमेरिका नाही तर सगळ्यांना आपण याच्या कन्व्हेन्शनला आणत असतो. आपले हे कार्यक्रम जे असतात बिकनेक्टचे ते वर्षभर चालू असतात. आपण आपल्या स्टार्टअप्सच्या कंपन्यांना वाव देतो की तुम्ही येऊन तुमचे प्रोजेक्ट्स हे करा. नंतर आपण जे लोक इन्व्हेस्टर्स असतात त्यांना बोलवतो आणि त्यांना आपल्याला आपण गाईड करतो. यावेळी आम्ही एक उपक्रम केला आहे की स्टार्टअप्सचे स्टार्ट टू एंड कसं लोकांना वेगवेगळ्या त्याच्यात लेवल्समध्ये जायला लागतं आणि प्रत्येक लेवलसाठी आम्ही एक्सपर्ट आणून त्यांना माहिती दिली आहे. आपले डॉक्टर माशेलकर सर आहेत त्यांनी आमच्या 24-26च्या बी कनेक्टच्या सेशन्सचं उद्घाटन करून आम्हाला हे केलं होतं. आम्ही अजून मराठी भाषेत आणि बिझनेसचं कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही दासबोधाचा जरी अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की रामदास स्वामींनी बिझनेस आणि दासबोधातले जे बोध आहेत त्याचं कसं कनेक्शन केलं त्याच्यासाठी आम्ही समीर लिमये सरांची त्यांचं भाष्य ठेवलं होतं. नंतर आमच्याकडे लोकल याच्यात जे काही हे आहेत ज्यांनी वेदांचा अभ्यास केलेला आहे आणि दासबोध आणि गीता याचा रसाचा अभ्यास केलेला आहे त्याच्यातनं त्यांनी कसं आपल्याला तेव्हापासून आपल्याला जो माहिती मिळालेली आहे किंवा आपल्याला जे शिक्षण आहे त्याचा वापर आपण बिझनेसमध्ये कसा करू शकतो याच्या दृष्टीने आपण लोकांना गाईड करतोय. पुढचा प्लीज. तो नवीन आपण उपक्रम तयार करतोय. असं मी म्हणल्याप्रमाणे MCCI आणि BMMची भागीदारी कशी करता येईल, आपण युवा लोकांना कसं आपण याच्यात इन्क्लूड करून घेता येईल, त्यांना करिअर आणि नेतृत्व त्यांच्याकडे याच्यासाठी कसे कार्यक्रम करता येतील. एक आम्ही मोठा उपक्रम आता यावेळी करणार आहोत की बिझनेस आणि अकॅडमिया यांचं रिलेशनशिप कसं आपल्याला जोडता येईल, म्हणजे आपल्याला गाईड करता आलं पाहिजे अकॅडमीतल्या लोकांना. सो आमच्याकडे 50च्या वर प्रोफेसर्स आर रेडी टू कॉन्ट्रीब्यूट and we are going to have a session between academics and industrial teams to talk about different areas, how they can, how each other can benefit from that. If you can go to the next slide please. So महत्त्वाचं म्हणजे मी आता असं करणार की आपल्या मुख्यमंत्र्यांनी स्वित्झर्लंडमध्ये मोठी अनाउन्समेंट केली की महा NRI कनेक्ट म्हणजे महाराष्ट्रात जो बिझनेस आपल्याला वाढवायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला कसं NRIंना हे करून घेता येईल, थांबवून घेता येईल याच्यासाठी खरं सांगायचं तर 2026 ऑगस्टचं जे कन्व्हेन्शन आहे त्याच्यासारखा चांगला प्लॅटफॉर्म मिळणार नाही. तर म्हणून मी देवरे सर आहे तिथे त्यांना मी विनंती करणार आहे की तुम्ही मुख्यमंत्र्यांची आणि उदय सामंत सरांची बोलावं आणि त्यांना आवर्जून सांगावं की तुम्ही यावर्षी ऑगस्टमध्ये यायचं आणि आपण त्यांनी जर येण्याचं कबूल केलं तर आपण हजारो मोठ्या मोठ्या कंपन्यांना तिथं आणू ज्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट वाढवता येईल. तर तुम्ही प्लीज आमच्या तर्फे त्यांना आमंत्रण द्यावं.
आणि बेसिकली गुंतवणूक म्हणजे दोन्ही बाजूला गुंतवणूक. आपल्याकडे अमेरिकेतल्या लोकांना इथे मॅन्युफॅक्चरिंग करून घ्यायचं असतं किंवा आपल्या लोकांना अमेरिकन प्रॉडक्ट सेल करायचे असतात, तर त्याच्या दृष्टीने आपण कसं कोलॅबरेशन कसं वाढवू शकतो, तो जो आपण ब्रिज आपण बांधायला सुरुवात केलेली आहे तो कसा एक्सपांड करू शकतो याच्या दृष्टीने आम्ही खूप प्रयत्न करतोय. आपले व्हॉलेंटियर्स आर रेडी आणि आपला जवळजवळ आम्ही एक्सपेक्ट करतोय की 1000 ते 1500 लोक या फक्त उद्योजकच्या कन्व्हेन्शनसाठी येतील. आणि इथून पुढे आमचा असा मानस असणार आहे की हे कन्व्हेन्शन जे आहे बिझनेस ते आपण सेपरेट करून दर 2 वर्षांनी आपण बिझनेस कन्व्हेन्शन सेपरेट करून महाराष्ट्रातल्या आणि अमेरिकेतल्या उद्योजकांना आपण कसं प्रोत्साहन देऊन कसा हा एक मोठा प्रकल्प तयार करायचा आहे याच्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी सर. आणि आपलं म्हणजे अमेरिकन कंपन्यांसाठी महाराष्ट्र हे प्रवेशद्वार म्हणजे महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी घडत असतात. आपल्याकडे एवढ्या चांगल्या चांगल्या संस्था आहेत ज्या खूप चांगलं काम करत आहेत. तर आमची अशी विनंती आहे की आपल्याला क्रॉस बॉर्डर गुंतवणूक जर वाढवायची असेल, स्टार्टअप सिस्टीमचं जर भागीदारी वाढवायची असेल आणि विद्यापीठ आणि संशोधन याच्यात जर खूप मोठं काम करायचं असेल की जेणेकरून आपण कंटिन्युअसली आपण काम करत राहू. आणि पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाची आणि बृहत महाराष्ट्र मंडळासारख्या मंडळाची अत्यंत म्हणजे भागीदारी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ह्याकरता जर आपण आपल्या सगळ्यांनी मिळून मदत केली आणि या वर्षीपासून जर आपण त्याचा पाया घातला तर त्याच्यात आपल्याला खूप लाभ. थँक्यू. मी मराठी शाळेची माहिती देण्याआधी एक कविता वाचून दाखवणार आहे. मंदार काळे लिखित. सिलिकॉन व्हॅलीत जा पण सह्याद्रीला विसरू नकोस. सिलिकॉन व्हॅलीत जा पण सह्याद्रीला विसरू नकोस. पोटा पाण्यासाठी मित्रा 10 दिशांना जायला हवं. दिशा देणाऱ्या प्रवाहाला प्रवाहापुढे पाडायला हवं. एखादं स्वप्न देशासाठी आपणही पाहायला हवं. व्यावसायिकतेच्या दुनियेत या भावनांनाही जपायला हवं. नमस्कार सांग लिबर्टीला पण आई भवानीला विसरू नका. बोलू मराठी, वाचू मराठी, मराठी आमची भाषा. बृहन मंडळ उत्तर अमेरिका मराठी शाळेचं हे ब्रीदवाक्य. एकूण 75 मराठी मंडळांच्या छत्रछायेखाली आता 100पेक्षा अधिक शाळा सुरू आहेत आणि त्या शाळांमध्ये 5000 पेक्षा जास्त विद्यार्थी मराठी भाषा शिकत आहेत. बालवाडी ते 5वीपर्यंत अशी मराठी शाळा आहे. आणि सांगायला अत्यंत आनंद होतो, यावर्षी आम्ही 7 नवीन शाळा नवीन वेगळ्या देशात सुरू केल्या आहेत. आणि त्यासाठी 400पेक्षा अधिक जास्त स्वयंसेवक आम्हाला मदत करतात. त्या स्वयंसेवकांमध्ये पालक किंवा ज्यांना शाळेत मराठी शिकवण्याचा अनुभव असतो असे सगळे आम्हाला स्वयंसेवक मदत करतात. आणि या शाळेसाठी वयवर्ष आहे 4 ते 14. आणि मागच्या वर्षापासून महाराष्ट्र सरकारबरोबर आमचं एक करार झाला आहे आणि मागच्या वर्षापासून बालभारती सुद्धा आम्ही शिकतो आहोत. तिकडे सांगायला अतिशय आनंद होतो. बालवाडी ते 8वीपर्यंत आम्ही मराठी शिकतो. मागच्या वर्षी 300 विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले. यावर्षी 450 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे आणि आता त्याची परीक्षा मे 17ला देणार आहे. आणि मराठी शाळेच्या छत्रछायेखाली पॉडकास्ट, युवा असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आम्ही राबवतो. आय थिंक आणि आत्ता श्रीलंकेच्या मिनलताई त्यांच्याकडे मराठी शाळा नाही आहे तर मी त्यांना सांगू इच्छिते की त्यांच्याकडे मराठी शाळा सुरू करायची असेल तर बृहन मराठी मंडळ नक्कीच तुम्हाला मदत करेल. तुम्ही प्लीज आम्हाला भेटा. थँक्यू. धन्यवाद. एवढे सगळे BMM इनिशिएटिव्ह आपण बघितले. इथे जमलेले सगळे मान्यवर आणि सुजाण प्रेक्षक, कारण आपल्याला माहिती आहे मोठ्या कार्यक्रमाची सगळेजण आतुरतेने वाट बघत आहेत. आणि हे शेवटचं BMM इनिशिएटिव्ह
सगळ्या इनिशिएटिव्हजबद्दल तुम्ही ऐकलंय. मग ते वाचकांपर्यंत, BMMच्या मेंबरपर्यंत आणि महाराष्ट्रामध्ये, भारतभर आणि अमेरिकेमध्ये सगळ्यांपर्यंत पोचवायला BMMचे मुखपत्र म्हणजे BMM वृत्त. BMM वृत्ताचं घोषवाक्य आहे, मराठी तितुका मिळवावा. अमेरिकेतले आणि महाराष्ट्रातले मराठी लोक एकत्र आणून त्यांना BMMच्या सगळ्या घडामोडींबाबत, सगळ्या इनिशिएटिव्हजबाबत अपडेटेड ठेवणं आणि रेग्युलरली माहिती देणं हे आमचं मेन उद्दिष्ट आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाचं हे BMM न्यूजलेटर हे मराठी भाषेत आहे आणि दर महिन्याच्या 1 तारखेला ते प्रकाशित होते. हे वृत्त हे BMM वृत्ताचे हे 45वे सलग वर्ष आहे आणि 45 वर्ष आम्ही कधीही 1 तारखेला वृत्त प्रदर्शित करायचा उपक्रम सोडलेला नाही. एकच सांगू शकतो की आत्ताच मला नोटिफिकेशन आलं की वृत्त पब्लिश झाला. नॉर्थ अमेरिकेतील दर महिन्याला प्रदर्शित होणारे हे एकमेव मराठी वृत्त आहे. वृत्ताचं ब्रीदवाक्याबद्दल मी सांगितलं तर वृत्त हे मराठी भाषा, मराठी वाङ्मय, मराठी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचा हा सेतू आहे. आणि हा सेतू मी म्हटलं तसं आम्ही बृहन्महाराष्ट्र मंडळ, आपला महाराष्ट्र राज्य, भारतभर आणि अमेरिकाभर हा सेतू आम्ही बांधलेला आहे. नॉर्थ अमेरिकेतील मराठी भाषिक लेखकांना मराठी भाषेतून व्यक्त होण्यासाठी वृत्त हे एक उत्तम व्यासपीठ आणि माध्यम पुरवते. वृत्ताच्या वाचकांना मी म्हटलं तसं विविध उपक्रमांच्या अंतर्गत जे काय BMMच्या सगळ्या घडामोडी ह्या सगळ्यांनी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याची सर्व माहिती, BMM अध्यक्षांचे मनोगत आणि अधिवेशनाचे अपडेट्स देखील देते. यावर्षीचे अधिवेशन सियाटलला होणार आहे, आपण आत्ताच ऐकलं आहे, तर त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. नॉर्थ अमेरिकेतील उदयोन्मुख आणि प्रतिथयश लेखकांचे उत्तमोत्तम मराठी साहित्य जसे की लेख, कविता, प्रवास वर्णन, भविष्य, विनोदी चुटकुले, सामाजिक कार्याबद्दलची माहिती, हे सगळी माहिती वृत्तात प्रदर्शित होते. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आज मितीला वृत्ताचे जवळजवळ 2500हून अधिक कायम सदस्य आहेत. आमचं वृत्त हे आता मागच्या वर्षीपासून पूर्णपणे ऑनलाईन झालेलं आहे आणि ते BMMच्या वेबसाईटवर उपलब्ध असते. वृत्ताचा अतिशय देखणा दिवाळी अंक 70 पानांपेक्षाही मोठा हा आम्ही दरवर्षी काढला जातो आणि यू कॅन इमॅजिन हे 3-4 महिन्यांपेक्षा जास्त मोठं प्रोजेक्ट असतं. प्रत्येकजण आपापले व्यवसाय सांभाळून आमची संपादकीय समिती त्याच्यामध्ये काम करते आणि अतिशय उत्तम काम करते. आता सध्याच्या आमच्या उपक्रमानुसार आम्ही मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, इंदोर, वडोदरा, रत्नागिरी येथील वाचनालयांमध्ये आमच्या दिवाळी अंकाच्या प्रती उपलब्ध करून देतो त्यांच्या वाचकांसाठी. आणि वृत्तासाठी उत्तर अमेरिका आणि भारतातून देखील आम्ही जाहिराती स्वीकारतो. BMM साठी वृत्त हे कविता स्पर्धा आयोजित करतं. युवा लेखकांना BMM वृत्त हे एक खूप उत्तम व्यासपीठ अवेलेबल करून देतं. त्यांना मराठीतून काही लेख लिहायचे असतील किंवा इंग्लिशमधून सुद्धा काही लेख लिहायचे असतील तर त्यांना आम्ही उत्तेजन देतो आणि त्यांचे लेख किंवा कविता आम्ही वृत्तामध्ये प्रदर्शित करतो. तसंच महाराष्ट्र मंडळ आपण बघितलं, अमेरिकेमधल्या सगळ्या महाराष्ट्र मंडळांबाबत इन्क्लुडिंग कॅनडा आम्ही वृत्तामध्ये सगळी माहिती प्रदर्शित करतो. त्यांच्या काय काय घडामोडी आहेत त्याचा अहवाल सुद्धा आम्ही वृत्तातून देतो. ही आमची वृत्ताची संपादकीय समिती आहे. BMMचे अध्यक्ष प्रसाद पानवळकर,
तसेच सध्याच्या BMM वृत्ताच्या संपादिका अनिता कान, उपसंपादिका नीता दोपेश्वरकर, मी शुभदा सावरगावकर गेले 4 वर्ष वृत्ताच्या संपादकीय समितीवर आहे. 2 वर्षापूर्वी मी लीड संपादक होते. विदुला कोल्हटकर, अपर्णा कोळेकर, शीतल रांगणेकर आणि कोमल कुलकर्णी आमचं हे कार्य दर महिन्याला अविरतपणे चालू असतं. धन्यवाद. हॅलो, जाता फक्त की समाज रंग आमचा जो इनिशिएटिव्ह आहे त्यातर्फे आम्ही आता हल्लीच मराठवाड्या शेतकरी निधीमध्ये $60,000हून अधिक आता बऱ्याच संस्थांना आम्ही दिले. सजेस्ट म्हणून मला पण एक अनाउन्समेंट करायची आहे की मला खरं सांगायचं तर आमची कमिटी माझ्यावर चिडणार आहे, कारण संतोषनी प्रॉमिस केल्याप्रमाणे आम्ही वेळात संपवलं असतं, पण मी आता जी सांगणार त्याच्यामुळे आम्ही ओव्हर जाणार होतो. तर आत्ताच मला माहिती मिळाली की पर्सिस्टंट सिस्टीम हॅज ॲग्रीड टू बी अ टायटल स्पॉन्सर फॉर अवर BMM रिकनेक्ट कन्व्हेन्शन इन. आणि आमच्याकडे अजून 2 स्पॉन्सर्स मिळाले. तर जेवढ्या आपल्या महाराष्ट्रातल्या उद्योजकांचं आपल्याला सहकार्य मिळेल आणि आपण जर कनेक्ट करू शकू तर आपण खूप सक्सेसफुल करू शकतो आणि इथून पुढे. धन्यवाद. मी फक्त एकच सांगू शकतो की ऑगस्ट 6 ते ऑगस्ट 9, 2026ला सियाटलला BMM कन्व्हेन्शन आहे. फर्स्ट टाइम रिअल इस्टेट कॉन्फरन्स होते. आपल्याकडून पुण्यातून रावेतकर, असबे, कोटी भास्कर दिग्गज बिल्डर्स येत आहेत. तर नाशिकमधून कुठचेही मोठे बिल्डर्स असतील त्यांना जर भाग घ्यायचा असेल तर त्यांनी santosh.salvi@bmmonline.org ला संपर्क करा मला. मी रिअल इस्टेट कॉन्फरन्स मॅनेज करतोय.